त्यासाठी नमस्कार, मी सारिका मिलिंद दुपारे, प्रभाग 27। मी निवडणूक यासाठी लढत आहे। मी काँग्रेस पक्षामधून तिकीट मागितली होती। मागील 15 वर्षापासून मी आणि माझे मिस्टर मिलिंद दुपारे हे आम्ही मागील 15 वर्षापासून प्रभागामध्ये कार्य करत आहोत। जे बी कार्य करत आहोत ते काँग्रेस पक्षाला माहिती होते, पण मग काँग्रेस पक्षाला आम्ही तिकीट मागितली होती, पण त्यांनी आम्हाला ही तिकीट नाकारण्यात आली आहे। आमच्यावर जो गद्दारीचा त्यांनी आमच्यासोबत कार्य केलेले आहे। जे बी उमेदवार आहेत ते सगळे बाहेरचे आहे आणि वस्तीतल्या लोकांना त्यांनी तिकीट काही दिलेली नाही आहे। मी ह्या इलेक्शन नव्हते लढणार। जेव्हा तिकीट नाकारली त्याच्यानंतर माझी मनस्थिती नव्हती हे इलेक्शन लढायची, पण माझ्या प्रभागातल्या लोकांनी मला सामोर केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं, ताई तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत। यासाठी म्हणून मी सामोर आलेले आहे। प्रभागामध्ये जे बी समस्या आहे, सगळ्यात मोठी तर समस्या इथे बेरोजगारीची समस्या आहे। तर जी बेरोजगारीची समस्या सगळ्यात आधी तर ती मी दूर करायचा प्रयत्न करेल। प्रभागामध्ये 18 ते 19, 20, 25 वर्षाचे असे मुलं आहेत, त्यांना म्हणजे ड्युटी नाही आहे, व्यसनाच्या आहारी जातात ते लोक। शिक्षण महत्त्वाचं आहे, गरीब लोक आहेत, गडरीच्या खूप जास्त समस्या आहेत, म्हणजे समस्याच आहेत। इथे जितकं पण नगरसेवक होते त्यांनी एक पण कार्य केलेलं नाही आहे आणि यासाठी म्हणूनच मी समोर आलेले होते, पण मला काँग्रेस पक्षाने जे तिकीट नाकारलेलं आहे तर हे त्यांनी बरोबर नाही केलं। आमचे कामं पाहून आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होते त्यांनी। जे लोक कामं नाही करत, मागच्या 8 वर्षापासून त्या एक पण नगरसेवक इथे दिसलेला नाही आहे। आता ही निवडणूक महानगरपालिका निवडणूक होऊ आलेली आहे, तर याच्यानी सगळे आता आलेले आहेत आणि आम्ही हे कामं करू, आम्ही ते कामं करू, पण मागील 15 वर्षापासून आम्ही जे कामं केलेले आहे काँग्रेस पक्षाला ते कामं आमचे दिसलेले नाही आहेत आणि काय म्हणते आमच्या कामावर त्यांचा बिलकुल आमच्यावर विश्वास न टाकता दुसऱ्या लोकांना, बाहेरच्या लोकांना यांनी तिकीट दिलेलं आहे। तर मला असं तर वाटत आहे की माझ्या मागे माझे जनता, माझ्या प्रभागातले लोक आहेत। जो बी हा विजय होईल, हा विजय माझ्या प्रभागातल्या लोकांचा पक्षाला आता कार्यकर्त्याची गरज राहिलेली नाही आहे। काँग्रेस पक्षामध्ये फक्त आता लीडर लोकच राहिले आहे, नेते लोकच राहिले आहे। जो जमिनीवर कार्य करत असते, सतत कार्य करत असते, त्यांची गरज आता काँग्रेस पक्षाला राहिलेली नाही आहे। आपण भाजपवर नेहमी आरोप लागत राहतो की यांनी वोट चोरी केली आहे, यांचे मुद्दे पुष्कळ आहे की आपण त्यासाठी हारून राहिलो। काँग्रेस म्हणते की भाजप वोट चोरी करून निवडणूक जिंकत आहे, पण खऱ्या अर्थात तसं काहीच नाही आहे। काँग्रेस हे काँग्रेसला संपवत आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जे जमिनीवर काम करत असतात त्यांना काँग्रेस कधीच तिकीट देत नाही। आज काँग्रेस पक्षाने ज्या 4 उमेदवारांना तिकीट दिले आहे प्रभाग 27 मधून, ते 4ही उमेदवार प्रभागाच्या बाहेरचे आहेत, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन रात्रदिवस घरोघरी जात असतात, त्यांचा काँग्रेस पक्ष विचार करत नाही। सांगण्याचे तात्पर्य आहे मला की मी 15 वर्षापासून मी आणि माझी पत्नी ह्या परिसरात 2017मध्ये पण मी तिकीट मागितली होती काँग्रेस पक्षाला, पण ती काही कारणास्तव पक्षांनी ते तिकीट नाकारली मला। तरी मी जोमाने विकास भाऊचे आदेश समजून परत मी 9 वर्ष एकसारखा काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन घरोघरी फिरत आहे। काँग्रेस पक्षाला कशी मजबूती देता येईल याचा मी नेहमी प्रयत्न करत राहते, पण काँग्रेस पक्षाला आता कार्यकर्त्याची गरज नाही राहिली आहे। खरं पाहता माझी तिकीट जरूर कटली असेल, पण लोक हे म्हणतात मला की मिलिंद भाऊ तू हार नका मानू, तुम्हारे पीछे हम सारी जनता खड़ी है। आणि आज मी जो उभा आहे, मी स्वतःहून उभा झालेला नाही। माझ्या परिसरातील जेवढे नागरिक आहेत, जेवढे लोक राहतात, त्यांनी स्वतः आम्हाला म्हटलं की मिलिंद भाऊ तुम सामने रहो, हम तुम्हारे पीछे खड़े हैं। मला विश्वास आहे ह्या प्रभागातून, प्रभाग 27मधून लोक कार्यकर्त्यालाच निवडून देतील अशी माझी पूर्णपणे खात्री आहे। गेले 10 वर्षापासून सारिकाताईसोबत जुळलेलो आहोत। आम्ही त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होतो। सारिकाताईचे कामं इतके चांगले आहेत की जेव्हा लॉकडाऊन झाला, घरोघरी जेवण नेऊन देण्यापासनं, पाणी जेव्हा आमच्या कमरेपर्यंत आमच्या घरामध्ये शिरलेला होता, आमच्या घरापर्यंत येणे, पटवाऱ्यासोबत फिरणे, त्यांच्या घरी जाणे, त्यांची समस्या जाणून घेणे, जेवण नेऊन देणे, या सगळ्या समस्या त्यांनी दूर केल्या। त्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कोणी नाही आलं आमच्या दारापर्यंत, त्यांनी आम्हाला जेवण पुरवलं, कोरडं अन्न पुरवलं आणि काय म्हणते ते जे मिळतात ना 10-10 हजार रुपये, ते सुद्धा त्यांनी आम्हाला मिळवून दिलेले आहेत। आम्ही तर 100% पूर्ण प्रयत्न करू की सारिकाताई निवडून आल्या पाहिजे। आमची अपेक्षा अशी आहे की आमचा नगरसेवक वेळोवेळी आम्हाला साथ दिलं पाहिजे। आता जे नगरसेवक आहेत ते आमच्या कोणत्याच कामाचे नाही आहेत।
कारण की आतापर्यंत आम्ही त्यांना पाहिलंच नाही आहे. हे सगळे नवीन आहेत आमच्यासाठी. आणि सारिकाताई दुपारे ह्या गेल्या 10 ते 12 वर्षापासून आमच्या समाजासाठी किंवा आमच्या वस्तीसाठी वेळोवेळी धावून येतात. तसेच मिलिंद भाऊ पण, ते लोक तर आतापर्यंत कधी आम्हाला दिसलेच नाही. आम्हाला हा काँग्रेस इथे टिकला आहे नंदनवनमध्ये, तर हा फक्त सारिका मिलिंद दुपारे पायीच टिकलेला आहे. नाही तर आतापर्यंत तर इथे होतच नाही काँग्रेस. पण त्यांनी आतापर्यंत म्हटलं होतं की आम्ही सारिकाताई दुपारेला तिकीट देऊ बा. आणि त्यांनी एका घंट्यामध्ये त्यांना सगळं होकार देऊ एका तासामध्ये त्यांना एक लालीपाप दिल्यासारखा केला आणि त्यांची तिकीट काढून दुसऱ्या उमेदवाराला दिली आहे. हे त्यांनी खूप त्यांच्यासोबत म्हणजे नाइंसाफीच केल्यासारखं झालं ना हे. कारण की तुम्ही लालीपापच दिला ना त्यांना. आतापर्यंत हो म्हटलं तुम्ही, एवढ्या वर्षापासून सत्तेत होत्या ना त्या, असं की नाही होत्या बा म्हणून. पण तुम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकले. आणि वेळेवर ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही अशा लोकांना तुम्ही आमच्या वार्डातून उभं केलं. आमच्या एका पण गल्लीमध्ये त्या लोकांना कोणी ओळखत नाही आणि काही नाही. आणि ते लोक आमच्या मदतीला धावतील का? म्हणून आम्ही सगळ्या नागरिकांनी एकच निश्चय केला आहे की अशा उमेदवाराला निवडून देऊ जे आमच्यासाठी वेळोवेळी धावून येऊ शकतात. यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं एकच कारण आहे, काँग्रेसच्या लोकांनी जो ताईंसोबत अन्याय केला आहे. आम्ही जे आहे कार्यकर्ते मागील 12 ते 13 वर्षापासून त्यांच्यासोबत पायी चालत आहो, वस्तीमध्ये फिरत आहो. आम्हाला माहीत आहे त्या किती कष्ट करत आहेत बा म्हणून. ताई आमच्यासोबत मरणं झालं, दुःखामध्ये सुखामध्ये आमच्या सोबतीला आहे. म्हणूनच आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे.